जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। वयाच्या 79व्या व 69व्या वर्षीही बाजीराव कानवडे आणि सौ हिरा कानवडे हे दाम्पत्य उत्साहाने सायकलिंग करत असून युवा पिढीसमोर आदर्श निर्माण करत आहे। त्यांनी संगमनेर, आळंदी, पंढरपूर, रायगड तसेच संगमनेर ते पंजाब, अयोध्या असा लांब पल्ल्याचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला आहे। विविध सायकलिंग स्पर्धांमध्ये सहभागी होत त्यांनी अनेक पदके, ट्रॉफी आणि पुरस्कार मिळवले आहेत। काही दिवसांपूर्वी प्रजासत्ताक न्यूजचे संपादक सलीम शेख यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत विशेष बातमी प्रसारित केली होती। नुकतीच पत्रकार सलीम शेख, हुसेन पटेल आणि आनंद बनभेरू यांनी त्यांच्या घरी भेट दिली। यावेळी घरातील पदके व सन्मान चिन्हे पाहून सर्वजण भारावून गेले। कानवडे दाम्पत्याने पत्रकारांचा सत्कारही केला। निरोगी जीवनशैली, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर सायकलिंगची आवड जोपासणारे हे दाम्पत्य आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। कानवडे सर आणि मॅडम हे गेल्या अनेक वर्षापासून हे सायकलिंग करतात। तर हे दरवेळेस सायकलिंग करताना मला 332 चौकातून जाताना दिसायचे। तर हे वयस्कर, मी म्हटलं कोण येवा, हे रोज सायकलिंग करतात। तर मी एक दिवस त्यांना सायकलमध्ये त्यांना अडवलं रस्त्यामध्येच आणि म्हटलं तुम्ही कोण आहे, काय आहे? तर मग त्यांनी मला त्यांचा परिचय सांगितला। परिचय सांगितल्यानंतर मला समजलं की हे संगमनेर ते पंजाब, आग्रा असे अनेक ठिकाणी, देवस्थान, अयोध्या, परत आळंदी, परत अनेक ठिकाणी मुलीच्या घरी जायचं म्हणजे ते सायकलिंगवर जातात। परत नारायणगावला अनेक ठिकाणी, किती उदाहरण सांगू यांचे, मी ते उदाहरण सांगू शकत नाही, एवढे उदाहरण आहे त्यांचे सायकलिंग करताना। यांना ह्या वयात त्यांनी सायकलिंग केली, हे आपल्या तरुणांसाठी एक मोठं ज्वलंत उदाहरण आहे। तर आपण बी सायकलिंग करून आपलं शरीर हे करावं, मजबूत करावा, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। तर मला कानवडे सर आणि मॅडम भेटले होते। त्यांनी अचानक भेटल्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया प्रजासत्ताकच्या न्यूजच्या माध्यमातून द्याव्या। प्रजासत्ताक न्यूजचे शेख साहेब आम्हाला भेटले दिल्ली नाक्यावर। त्या ठिकाणी त्यांचा योगाचा ग्रुप होता आणि त्या ग्रुपने आमचा यथोचित सत्कार केला आणि आमचा मान सन्मान केला। त्याचप्रमाणे वेळोवेळी ते आम्हाला भेटतात आणि आमचे संपर्क करतात। ज्या वेळेला ते आम्हाला भेटतात आणि आमच्याशी बोलतात त्यावेळेला आम्हाला एक वेगळी एनर्जी प्राप्त होते। आत्तापर्यंत केलेल्या प्रवासामध्ये जो आत्तापर्यंतचा जो आहे तो पुढे असंच चालू राहील। आणि याप्रमाणे सकाळी आज भेटले तर त्यांचं आमचं बोलणं झालं। त्यांना आम्ही आमंत्रण दिलं की म्हटलं तुम्ही एकदा आमच्या घरी या। ते योग पहा की ते सकाळीच आमच्या घरी आले आणि आम्हालाही हा खूप आनंद झाला की ते भेटले आणि त्यांचा यथोचित सत्कार करायची आमच्या मनामध्ये फार दिवसापासून इच्छा होती, ती आज परमेश्वराच्या कृपेने पूर्ण झाली। धन्यवाद। सायकलिंग करताना तुम्हाला कोणता एखादा प्रसंग असा अनुभवला, तो प्रसंग आमच्या दर्शकांसाठी सांगा। नमस्कार, मी कानवडे मॅडम, आम्ही दोघंही मिस्टर आणि मी सायकलिंग करतो। आम्हाला 332 चौकामध्ये शेख साहेब भेटले होते की जे प्रजासत्ताक न्यूजचे प्रमुख आहेत आणि त्यांनी अतिशय सुंदर आमचं तिथे स्वागत केलं, सत्कार केला, आमची माहिती घेतली। 37,000 किलोमीटर आमचे पुढे झालेले आहेत, 7 वर्षामध्ये आम्ही केले। आणि जेव्हा आम्ही अशा प्रकारे सायकलिंग करत असताना जेव्हा घुमानला गेलो होतो, पंढरपूर ते घुमान, त्यावेळी आम्हाला साधारणतः याच्यामध्ये आम्ही गेलो होतो अमृतसरला गेले असताना अचानकपणे मी मागे राहिले आणि मला अजून एक जण सायकलवाले जोडीदार मागे राहिले। तर अशी अवस्था होती की चौकामध्ये जो नामदेव यांचा पादुकांचा रथ होता तो थांबवला गेला, तो सोडला आणि पोलिसांनी मला आणि त्या सरांना थांबवून ठेवलं। अशी अवस्था झाली की त्यानंतर त्यांनी सोडल्यानंतर पुढे गेल्यानंतर परत अशी अवस्था झाली की त्या सरांना सोडलं आणि मी एकटीच मागे राहिले। अशा अवस्थेमध्ये आता करायचं काय? त्या अमृतसरमध्ये आपल्याला कोण ओळखतं? आणि सायकलचं प्रमुख हे आहे की बरोबरचे लोक जर पुढे निघून गेले असतील तर आपल्याला रस्ता सापडणं, मार्ग सापडणं अतिशय अवघड असतं, कारण आपण त्या एरियात नवीन गेलो असतो। अशा अवस्थेमध्ये मी गेलेली असताना बाकी सगळे लोक पोहोचलेले होते आणि योगायोगाने बराच वेळ मी सायकल हातात धरून चालत असताना पाहिलं, लोकांना विचारलं की अरे तो गोल्डन टेम्पल कुठे आहे, त्या लोकांनी माहिती दिली आणि अतिशय सुरक्षितपणे मी पुढे सरकले।
योगायोगाने अजून 2 सायकलीचे आमचे वाघा बॉर्डरला गेलेले होते तेही आले आणि त्यांच्यानंतर त्यांच्याबरोबर मी तिथे पोहोचले, सुखरूप पोहोचले. असा प्रवास आम्ही अनेक ठिकाणी केला, अनेक घाट पार केले, त्याचप्रमाणे अनेक चढ उतार पाहिले, फ्लायओव्हर पाहिले. जेव्हा रात्रीच्या वेळी असा लांबचा प्रवास करायचा असतो, फ्लायओव्हरवर जाताना पूर्ण लक्ष समोरच्या सायकलिंगवाल्याकडे ठेवावं लागतं. त्याचा शर्ट तो कुठे वळतोय त्याकडे लक्ष ठेवून आपल्याला पळावं लागतं. त्यावेळेला आपले पाय काय म्हणतात याच्याशी काही घेणं देणं नसतं. आपण किती थकलेलो आहोत याचंही आम्हाला भान नसतं. आणि जागेवर मुक्कामाच्या ठिकाणी आपल्या जोडीदाराबरोबर पोहोचणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट करावी लागते. आणि अशा ह्या प्रवासामध्ये 34,000 किलोमीटरमध्ये नाशिक ते अयोध्या, आग्रा ते राजगड, त्याचप्रमाणे पंढरपूर 5 वेळा आणि त्याचप्रमाणे तुमचा लालबागचा राजा केलेला आहे, घुमान केलेलं आहे, अयोध्या केलेली. हे सगळं करत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास ना लेडीज म्हणून मला कुठेही झालेला नाही. कारण असं जात असताना साधारणतः 1 ते 2 किलोमीटरचा अंतरमध्ये पडू शकतं, माणूस थोडा मागे राहू शकतो, एकटाही राहू शकतो. पण लोक असे नाही आहेत आपल्या भारतामधले की अतिशय चांगल्या प्रवृत्तीचे लोक आहेत आणि चांगली सेवा देणारे आहेत, रिस्पेक्ट देणारे आहेत, आपल्याला चांगल्या प्रकारचा सन्मान करून देणारे लोक आम्हाला आजपर्यंत भेटले. माझं वय आहे 69 आणि सरांचं वय आहे 79. अशा वयामध्ये आमची 7 वर्षापासून ही सायकलिंग चालू आहे. आपण आमच्या घरी आलात आणि आमचा सन्मान स्वीकारला, आम्हालाही खूप धन्य झालो. सकाळी शेख साहेब भेटले आणि आम्ही 8-10 दिवस मध्ये काही सायकलिंग करत नव्हतो. त्या दरम्यान आम्ही अगदी मरगळ आल्यासारखं झालो होतो. पण शेख साहेबांनी अशी ऊर्जा दिली की आम्ही पुन्हा अशा प्रकारची सायकलिंग कायमस्वरूपी चालू ठेवू शकतो. अशा प्रकारचा ही जी भेट झाली, खूप आनंद झाला, खूप मनसोक्त अशा प्रकारचा आनंद झालेला आहे. धन्यवाद. सर, तुम्हाला आतापर्यंत सायकलिंग करताना दोघांना एक साधारणतः किती मेडल मिळालेले आहे? हो, आत्तापर्यंत आम्ही जो 38,000 किलोमीटर प्रवास केलेला आहे. यामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ दोघांना मिळून 25-30 मेडल्स मिळालेले आहेत. त्यामध्ये रायगडचं मेडल आहे, लालबागच्या राजाचं आहे, नंतर अयोध्येचं आहे, अयोध्येचं पण मोठं आहे. त्याचप्रमाणे आग्रा ते राजगड, त्यानंतर शिर्डी, नंतर मग आपलं अहिल्यानगर ते नांदेड, तो एक नांदेडवरून मराठवाड्याचा 5 जिल्ह्याचा प्रवास केलेला आहे आम्ही. शिर्डी दरवर्षी साधारणतः 2-3 वेळा करतो. त्यानंतर येवल्याच्या ग्रुपबरोबर आम्ही तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर हा सुद्धा 3 वेळेला प्रवास केलेला आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.